आरक्षणाचा विषय बऱ्याच जणांना संपवायचा नाही. या मुद्द्याचं राजकारण करून त्यांना फायदा घ्यायचा आहे. मात्र त्यांना या आरक्षणाचा काही एक फायदा झालेला नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्यांचा लाभही मिळू देणार नाही. या लोकांचं स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नसल्याचेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. चार भिंतीच्या आत चर्चा. यावेळी पत्रकारांनी जरांगेंना चार भिंतींच्या आत निर्णय का घेतला, त्यावरून अनेक जणांकडून आरोपही केला जात आहे. या मुद्द्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, आम्हाला केवळ आरक्षणचं मिळवायचं होतं. जर मी मोकळ्या हाताने माघारी आलो असतो तर माझ्यावर नक्कीच शंका घेण्यास वाव होता. अधिकारी गर्दी पाहून घाबरत होते, त्यामुळे त्यांनी चार भिंतीच्या आतमध्ये चर्चा करण्याचे सांगितले. तरीही मी त्यांना बाहेरच चर्चा करण्यास म्हटले, तर ते बाहेर चर्चा करणार नसून परत जाणार असल्याचे म्हणत होते. म्हणून मी चार भिंतीच्या आत चर्चा केली. आमचा मुद्दा हा आरक्षण मिळवणे होता. सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळवायचं होतं. त्यावर अधिसूचना काढण्यात आली आहे.